75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बंडाच्या नंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीसांसोबत समोरासमोर, तर मर्सिडीजचे भाव नाही का वाढवले? ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा, तर शिंदे मात्र नजर न देता थेट निघून गेले। लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता कायम, तर लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च, तर बहिणींची फसवणूक झाल्याची विरोधकांची टीका। चारचाकी खरेदी करणं महागणार, चारचाकी वाहनांवरती 1% करवाढ, तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवरती 6% कर लावण्याचा निर्णय। आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार। नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकरी लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक, अर्थसंकल्पावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। गेल्या 10 वर्षांमध्ये इतका बोगस अर्थसंकल्प पाहिला नाही, ठाकरेंचा हल्लाबोल। प्रकरण अंगावर शेकणार हे दिसल्यावरती धनंजय मुंडेंनी कराडला शरण घ्यायला लावल्याचा दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची अंजली दमानी यांची मागणी। मुंडे आणि धसांच्या पाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी। क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। हलालच्या विरोधामध्ये हिंदूंसाठी मल्हार झटका मटण सर्टिफिकेशनची सुरुवात। नितेश राणे यांची आक्रमक आघाडी, तर आम्ही कोणाकडून मटण घ्यायचं हे सुद्धा आता मंत्र्यांनी सांगायचं का? जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवरती संत महंत नाराज, धर्म परंपरा आणि गंगेचा अवमान केल्याचा आरोप। राज ठाकरेंनी माफी मागावी, संत महंतांचा आग्रह। इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। उद्या सकाळी 10:30 वाजता हजर राहण्याचं हायकोर्टाचं समन्स। आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं विधानसभा आणि लोकसभेमध्ये कौतुक। मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला संघाच्या अभिनंदनाचा ठराव। टीम कोचसह सर्व खेळाडूंच्या कौतुकाचा ठराव एकमतानं मंजूर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।